मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मुंबई आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर त्यामुळे अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका, उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन आहे। मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी, मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। ठाणे विभागात पाण्याच्या इशाऱ्यानंतर 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना एका दिवसाची सुट्टी, ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट। मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत, कालच्या मुसळधार पावसाची अजून देखील शक्यता असल्यामुळेच कल्याणहून सीएसटीकडे जाणाऱ्या सगळ्याच गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावतात। कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे। मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। काल झालेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। हवामान खात्याकडून आज पुन्हा रेड अलर्ट। वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची विश्रांती, रात्री पडलेल्या पावसानं वसई विरारमध्ये सर्वत्र पाणी झालेलं होतं। पाऊस थांबल्यानं पाणी ओसरलंय। कुर्ल्याच्या शीतल सिनेमा LBS रोडवरील गाड्या गेल्या पाण्याखाली, तर काल रात्रीचं हे दृश्य आहे। पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। कल्याण मुरबाड इथं वीज पडून 3 जणांचा मृत्यू, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या सीपजवळ मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झालाय। महिला कामावरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली।